हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या मी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला माझ्या परिवाराकडून माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही म्हणला असाल की एवढा उशीर कसं काय शुभेच्छा द्यायला, तुम्ही कालच द्यायला पाहिजे होत्या. तर खरं सांगते तुम्हाला, आम्ही तुम्हाला तर माहिती मी पुण्याला आले म्हणून. तर पसारा ते सटर आलं सगळं लावायला, भांडे वगैरे लावायला थोडं थोडंच आणले, पण ते स्वच्छ करायला घासायला लावायला ना खरं माझे 8 दिवस गेले. 8 दिवस पण नाही झाले आमचे आलेलो आम्ही. हां, आज 8 दिवस झाला आम्ही निघलो होतो. आज संध्याकाळीच निघलो होतो आम्ही. हो, आज संध्याकाळी नाही हो, काय उद्या निघलो होतो, शनिवारी संध्याकाळी निघलो होतो. 8 दिवस पण नाही झाले येऊन. मग पसारा लावणं तर शक्य नाही, तुम्हाला तर माहिती आहे कसं सगळं एकटीलाच करायची. आणि असं वाटत नाही आहे की मला सण आहे म्हणून. गावाकडे होते ना मी त्यावेळेस सगळ्याच्या अगोदर झोक्यावर जायचे, झोक्या खेळायचे. इथं आल्यापासून झोका पण नाही दिसला. आणि गावाकडे होते तेव्हा मी पंचमी असो, दिवाळी असो किंवा लग्न असो, कुणाचा कार्यक्रम असो जवळचा पासचा, तर मला लय नाद आहे मेहंदीचा. आणि म्हणजे साडी वगैरे घालायचं पण चांगली किती नाद आहे, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघितलेच माझ्या. पण असं पेनच कुठे काय माहीत नाही मला. पण मला असं वाटत नाही की इथं पंचमी आहे म्हणून काल उपवास गेला तर वारवाला पण दान झालं नाही आणि जायला पण आहे. कारण का मी नवीन आहे त्यामुळे मला इथं काय माहीत नाही, ओळखी पण नाहीत. आणि फर्स्ट टाईम मी पुण्याला राहायला आली आणि करमत नाही. मला माहीत नाही कुठे ती, तू घेऊन गेली ती शाळेत. आणि बोर पण होते, करमत नाही. आणि सगळ्याच्या अगोदर मला खरं सांगते, मला सगळ्याच्या अगोदर नटायचा, मेकअप करायचा नाद आहे, झोका खेळायचा नाद आहे मला खूप. इथं झोका दिसत नाही, करमत पण नाही, खूप बोर होते. आणि सगळेजण गावाकडे आले, सगळ्यांना सोडून यायचं म्हणलं खूप अवघड वाटत होतं ना. आज म्हणजे मला असं वाटलं की मला कोणी नाही, मी एकटीच आहे असं मला फील झालं. कारण का आई सकाळी आईचा फोन आला, आई पण खूप रडत होती. कारण का तुम्हाला तर माहिती आहे पंचमीला आणि दिवाळीला आणि रक्षाबंधनला मुलगी जर नाही गेली ना तर आईला कसं होतं. मुलीशिवाय सणाफुरा वाटतो माणसाचा, माहिती आहे का, पूर्ण घर आदूर वाटतं मुलगी नसल्यावर घरात. तसं मी पण इकडं लांब आले, मी दरवर्षी ह्याला जात असते पंचमीला, उपवासाच्या आदल्या दिवशी जात असते. आणि उपवासाच्या आदल्या दिवशी मी एवढे हातात मेहंदी काढत असते. हे ह्या वर्षी मी मेहंदी पण नाही काढली कारण का मला उल्हास पण नाही आला. आणि लोकने साहेबांनी मला साडी घेतली आणि मी साडी पण नाही घातली. मला ते म्हणजे कालपासून ओरडले, साडी घाल साडी घाल. मी नकोच म्हटलं, साडी पण नाही घातली. नाही इच्छाच होत नाही नटायची. कारण का म्हणजे जे माझे सगळे कागदाचे ना ते सगळं राहिलेत. येऊ वाटत नव्हतं, पण खूप म्हणजे असं डोळ्यावर कातळ ओढून आले. कारण का इलाज नव्हता, जसं दिवस येतून तसं राहावं लागतं म्हणतात ना, म्हणून जसं वारं फिरेन तसं उठण्याचं असते, तसं म्हणून आलो आम्ही. कारण का गावाकडे आमचे भागणं मुश्किल होतं. कारण का कंडिशन नव्हती गाडी फेडायची. गाडी लोनवर घेतली, तुम्ही सगळ्यांनी पण बघितले. लोनवर घेतलेल्या गाडीमुळे मग गाडी फेडायला यावं लागलं. मला पण खूप असं म्हणजे खूप एकटं वाटायला आज. कारण का कुणीच नाही आहे की आई ह्या टायमाला तर आईच असायचं, उठ बाय उठ, डोकं विचार, साडी घालायची, झोका खेळायचा. नंतर आई डोकं विचारायची, आई आंघोळ घालायची. आता खूप लांब गेली आई, एकदम कमी जास्त 2-2.5 किलोमीटर आमचं खूप लांब आहे आई. त्याच्यामुळं आईची भेट होणं सुद्धा मुश्किल आहे. सकाळी खूप म्हणजे वेगळंच फील झालं मला. कारण का दरवर्षी आई पंचमीला गेले की आंघोळ घालन, डोकं विसरून, चांगली चांगली साडी घाल म्हणून बडबड करेन, नाश्त्याला सकाळीच करून जा झोका खेळायला. इथं कोणीसुद्धा म्हटलं नाही उठ आंघोळ कर, चांगली साडी घाल, आवर, झोका खेळायला जा. आई ते आईच असते. आणि आईचा फोन आला त्यामध्ये आई पण खूप रडली. खूप बेकार वाटलं मला, खूप फील झालं. जे आईपासून खूप लांब आहेत, मी आतापर्यंत कधीच आईपासून 9 वर्षात राहिली नाही, फर्स्ट टाईम लांब आले. जे आईपासून लांब आहेत ना त्यांना कळतं, मुलींना कळतं आईचं महत्त्व काय असतं ते. मला अगोदरच आईवडिलाशिवाय करमत नाही आहे.